शरीरं ग्रह पूजा ते विशोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्रादि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनं सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आगाढ रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देवा दया माझे नमन दंडवत श्री संतांचे नाही तरी संसार जाईल रया। आज है विश्वजननी अनादि निर्गुण जगदंबा सर्व विश्वाला उत्पन्न करणारी आणि सर्व विश्वाचा संवाद करणारी। कोणी काली म्हणतंय, कोणी महाकाली म्हणतं, कोणी जगदंबा या नावाने ओळखलं, कोणी तुळजा, कोणी सरस्वती, कोणी रेणुका, हजारो नावं तुला आहेत। त्या जगन्मातेच्या या अतिभव्य दिव्य आणि कल्पना करवत नाही असं हे सुंदर वास्तुशिल्प इथं निर्माण झालं। हे या पंचक्रोशीचं भूषण आहे। मला वाटत नाही की नगर जिल्ह्यामध्ये इतकी सुंदर वास्तू जगदंबेसाठी आपण उभी केली। आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। याच्या त्या कलाकार दातृत्वात सगळ्या व्यक्तींना मानाचा मुजरा करतोय। फार सुंदर झालंय, अतिशय सुंदर। जगन्मातेचं हा जुना चेहरा मोहरात बदलून टाकला आहे सगळं। आपल्या कारकिर्दीत हे काम झालं। आपल्याला जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे थोडंच। भाऊ वगैरे ही जुनी माणसं माझी। भाऊ ऐका येतं का? बऱ्याच जणांना हल्ली चांगले मोठी मजा आहे म्हणून हे बोलत सर्व संत श्रोत्यांच्या पायावर डोकं टेकवलं। माझ्या मायमावल्यांच्या पायावर डोकं टेकवलं। गुणीजन तालकरी, चांगले दोन्ही जोरदार विनेकरी, मृदंगाचार्य, पेटी मास्टर सर्व आपण ज्या कार्यासाठी आलो त्याचा मागोवा घेणारे जाऊन आज वर्षापूर्वी ज्या माऊलीने यहलोकीची यात्रा संपन्न केली आणि परलोकवाशी गमन केले त्या परमपूजेने कैलासवासी कोंडाबाई बाबासाहेब राऊत उर्फबाई यांना 5 मुलं आहेत, 2 मुली। या अक्षरी तवारीपैकी आता 77 वर्षी दिसत नाही म्हणून एक श्री फक्कड, दुसरे शाहू काका, आणखी तिसरे भुजंगराव आणि भुजंगराव आणि संपत आणि तसे 2 मुले येतात, विमल आणि जळगाव।
मोठं कुटुंब आहे हे या कुटुंबातली मातोश्री जाऊन वर्ष झालं. आईच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होती संसारामध्ये प्रपंचामध्ये ती दुसरं कोणीही भरून काढू शकत नाही. आई हा 2 अक्षरांचा शब्द आहे, पण विश्वाचं सगळं प्रेम त्या 2 शब्दामध्ये साठवले. आई हा उच्चार आला की हृदय परिवर्तित होते आणि प्रेमाचं एक हलकल्लोळ अंतःकरणामध्ये निर्माण होतं. काही नशिबवान मंडळी ज्यांना आई आहे, ज्यांना आई ज्यांच्यापासून गेली त्यांचा प्रेमाचा सागरच आटून गेलेला असतो. उरतं ते फक्त शुद्ध. कधीतरी अंगणात उभा राहून आपल्या मुलाची वाट पाहणारी आई आपल्या घासातला घास काढून मुलांना भरवणारी आई, आकाशात फिरणारी पक्षीनंही आपलं लक्ष बाळासाठी भेटते आणि निर्व्याज्य प्रेम करणारी फक्त आई असते. आईसारखं असं प्रेम करणारं कोणी नाही. तिचं मुलं अपंग असू द्या, अंध असू द्या, बहिरा असू द्या आणि सुदृढ असू द्या, पण या मुलांवर ती अंतःकरणापासून प्रेम करते. ती आई या कुटुंबातून वर्षापूर्वी गेली आणि तसं कुटुंब हे फळं उघडं झालं. त्या राग वाटतो एक वाक्य सांगतच. 11 माणसांनी लोक बिघडली जे अत्यंत आक्रम असतात ती माणसं स्वतः तर बिघडलेली असतातच. सामाजिक प्रतिष्ठा जतन करण्यासाठी कारणावाचून तो गुहापोह करायचा, त्याच्यापेक्षा शांत बसणं फार चांगलं असतं. आणि 2 माणसं व्याख्यान चाललंय, मध्यांतरनं बोलणं वगैरे हे समर्थाने मूर्खाचं लक्षण सांगितलं. 2 माणसं रस्त्यात कुठं बोलत असत, त्यांचा खाजगी विषय, याने जाऊन काय चाललं तुला काय घेणं त्यांचं खाजगी आहे ना. तुझ्याशी जर गरज असते तुझ्यापाशी येऊन बोलतील ते. हा व्यवहार आहे आणि हा सांभाळावा लागतो, जाणून घ्यावा लागतो आणि आयुष्यभर जतन करावं लागतं. आपली भूमिका मांडतानाही ती सुंदर आहे याच्याबद्दल वाद नाही. ती दुसऱ्यांच्या अंतःकरणाचं नुसतं स्तवन करते, मोठेपण गाते दुसऱ्याचं आणि त्याच्यातला दोष झाकून ठेवत असेल तर तो वक्ता निरुपयोगी, तो वक्ता उपयोगाचा नाही. दोष सांगता आले पाहिजे त्याला. कीर्तनी बडबड करील तुझ्यासाठी एकदा कलाकारांना थोडं प्रोत्साहन द्यावं. टाळे वाजवून प्रोत्साहन मिळतं, त्यांना आनंद मिळतो की आपल्याबद्दल समाजात आदराचं स्थान आहे. पुष्कळ वेळा गात्यात, गाणं चांगलं गात्यात, प्रतिसाद मिळत नाही. ते लोक शांत तसेच सोडून दिल्यासारखं वाटतं. मला कधी कधी त्याचंही दुःख असतं. म्हणून चांगल्या कार्याचं मोठेपण गाजावं. त्या मोठेपणात त्या करणाऱ्या माणसाला थोडंसं भूषण वाटतं आणि नवीन कार्य करायला प्रोत्साहन मिळतं. काही वेळेला पुष्कळ वेळा असं होत नाही. हे त्यांचं ती कामच आहे, एवढं म्हणून आपण मोकळं. त्यांचं काम आहे, तुझं बी काही काम आहे ना. एक गोष्ट ज्ञानोबा सांगतात, वक्त्याचं वक्तृत्व हे
श्रोत्यावर अवलंबित असतं. वक्ता नव्हे श्रोते नव्हे, साय खड्याने काय प्रार्थावे सूत्रधारात, तो का आपल्या ताजा नाचन. अरे बाहुली नाचवणारा कलाकार, त्याच्या बोटामध्ये एक कलास आणि त्या बोटाला धागा जो लावलेला आहे तो त्या बाहुलीला असतो, बाहुली अशी ठेवलेली असते. याच्या बोटाच्या हालचालीवर ती बाहुली नाचत असते. तसं तुमचं माझं जे नाचणं आहे ते ह्या जगदंबेच्या बोटावर आहे. तुमच्या माझ्या हाताने तुम्ही आम्ही नाचतोय असं समजायचंच नाही. ही कळसूत्री बाहुली हिच्या हातात आहे. या जगदंबेच्या जन्मनं मरण दुःख होणं सुख येणं रोग होणं शरीराला हे सगळं नियतीने आधी ठरवून टाकलं. आणि सध्या महाराष्ट्र एका अत्यंत भयावह परिस्थितीतून जातो. अत्यंत भयानक परिस्थिती, इतकी विकृत परिस्थिती झाली. पहिलं गाव त्या इकडं मला वाटतं मारुतीचं काय मंदिर होतं का, पण पहिला सप्ताह केला त्या हनुमानजीचं मंदिर होतं. अहो इकडल्या कडला खालच्या बाजूला वरच्या गल्लीतल्या माणसाला जर काही दुःख झालं, काय संकट आलं, रात्री अपरात्री त्याने आवडी दिली, तर खालच्या कडेचा माणूस वरपर्यंत पळत येत होती माणसं त्याला मदत करायचं. आता राहिलं नाही. ठेव जर वरच्या गल्लीतला अर्धत असतात, खालच्या गल्लीतला सहज नाही, तो आपल्या जातीचा नाही. काय म्हणजे तो ह्या आपल्या जातीचा नाही, त्याच्यासाठी नको पळायला. काही नाही. हे जे विष समाजामध्ये कालवलं गेलंय, असं हे जातीपातीचं विष इतकं विघातक आहे की त्याने भविष्यामध्ये शेजारी माणूस मरत असला तरी कोणी त्याला सहकार्य करण्याची भावना राहणार नाही. साधू संतांनी हे भविष्य ओळखलं होतं त्या काळात. बस कुणीकडं पाहतो बस उच्च-नीचतेच्या भिंती त्याने ढासळून ठेवल्याच नाही. अलीकडे तुम्ही आम्ही ते निर्माण केल्या, पुन्हा दुरुस्ती केली, जीर्णोद्धार केलं संतांच्या विचाराचं. हे वाक्य मी जपून वापरतोय. संतांच्या विचाराचा जीर्णोद्धार केला. ज्या विचाराने संतांनी ही सगळी भूमिका मांडली त्याला आपण बदलवलं. सावता बाबा फक्त माळ्याचाच ही भूमिका ठेवली आपण. माळी समाजाने सावता, सेनानावी फक्त नावी समाजानेच त्याच्याकडे पाहायचं, बाकीच्या पाहायचं नाही. तुकोबराय मराठा कुळा जन्मात आले म्हणून फक्त मराठ्यांनीच त्याच्याकडे पाहिजे, हे ठेवलं नव्हतं त्या काळात त्या लोकांनी. असली बंधनं ज्ञानोबरा ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले म्हणून फक्त ब्राह्मणच होते का ते? असं होतं का? उंच नीच काही नेणे एखाद्या हिंदूला एखाद्या गटाच्या रक्ताची गरज पाहिजे आणि एखाद्या मुस्लिमाचा तो गट असेल तर त्या गटाचं रक्त हिंदूला चालेल का नाही? किंवा हिंदूचं मुस्लिमाला चालेल का नाही? हिंदूचं बौद्धांना चालेल का नाही? चालतंय ना. रक्त चालतोय, दूध चालतोय, सगळं चालतंय, पण नडतंय कुठं? अडचण कशात आहे? अडचण समजावून घ्यायची. बाबा तिथंच बसत चौकाने तिथंच उभा तिकडे तिकडं बस मधी म्हणा. दरवेळेस 2 मिनिटं खायची मला 1.5 तास कार्यक्रम त्याच्यात चाली, पुन्हा महाराज चाली चालू
मी ते सोडून दिले. पहिल्यापासून तुम्हाला माझा जास्त परिचय, या गावा इतका परिचय माझा कुठंच नाही, कुठल्याच महाराष्ट्रातल्या गावात नाही, इतका वारंवारशी परिचय. तुम्ही जरी कटाळा असलो तरी मी कटाळलेलो नाही. मी संजय राऊतासारखा बोलतच राहतो, कधी कंटाळत नाही मला, मी नाही कंटाळत. चालत काळाबरोबर सगळं जीवन बदलून जातं. काही नवीन दिसत, एखादं चांगली जुनी खणावळं असली, पवित्र असली तरी चालते, पण नवीन जर जाहिरात चांगली असली तर माणूस जुन्या खणवळीतून नव्या खणवळीत जातो जेवायला. एवढा आवाज भाजी ती तिथं गेलंच भाजी, त्याला माहीतच नाही त्याचा घाम पडलेला असतो त्यातलं. हे लक्षात घेतलं पाहिजे कुठेतरी. जे ज्ञानच असतं ते कोणत्याही ठिकाणी गेलं तरी बाधित होत नाही, ते अबाधितच असतं. म्हणून या कुंपणाला, या मर्यादेला साधू संतांनी मुठमाती दिली माहिती. म्हणून या जगदंबेच्या आईच्या कुशीत येऊन ही सगळ्या जातीपातीची मंडळी निवांत विसावतात, आनंद देते. आई म्हणत त्याला की तू चांगलाय, बराय, गुलाय, काहीच नाही. आई घेतीस, अंगीकारतीच, आणि संत हे अंगीकारतात. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोच साधू ओळखावा, आणि देव तेथेची. देव काय असतो ते त्याच्या ठिकाणी अनुभवाला बस, आणि तेवढं जेवण करता आलं की काम. म्हणून आजच्या अभंगामध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीने तत्पूर्वी बाईंना, कैलासवासी बाईंना भावपूर्ण आदरांजली आमची वारकरी बांधवाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या श्रोतृजनाच्या, माझ्या मायमावल्याच्या वतीने आदरांजली समर्पित करतो. ही पुष्पांजली समर्पित करतो की त्यांचा जिथं प्रवास चालू असेल तेथून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, किंवा ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य असेल त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळावा, प्रभूच्या पायाजवळ आपलं स्थान निश्चित व्हावं, एवढी जगन्मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही पुष्पांजली समर्पित करतो. आज कीर्तन सेवेला घेतलेला मराठी वाङ्मयाची निर्मिती करणारा महाकवी देशला पाहिजे म्हणतो. काही माणसं दिसण्याने सुद्धा सोपत, आणि काही दिसल्यावर भाकरी मिळत नाही दिवस दिवस, विरोधाभास. म्हणून ज्यांच्या वाणीने मराठी वाङ्मयाची प्रारंभिक सुरुवात झाली, मराठमोळ्या शब्दावर अपार प्रेम केले, गुरुशिष्य संवाद सहजतेने हाताळला, आणि कृष्ण अर्जुन संवादाची उंची कुठल्याही तत्वज्ञानाला गाठता येत नाही. ती उंची गाठणारा हा युग प्रवर्तक महापुरुष. उंची इतकी होती कृष्ण अर्जुन संवादाची, तुम्ही आला म्हणजे गोड ओवी सांगून श्रीकृष्ण मुक्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा, घोटो भरो पाहे एकसरा अभ्यांचा. श्रीकृष्ण रूपी वचनाचं एकाच घोटात प्राशन करणारा दुसरा अगस्ती विठ्ठल. संस्कृतला झटका गमावलेली माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, 80 अक्षरे रसिके मिळवे. आणि सद्गुरु बद्दल मजा नाही सद्गुरु, जे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. आता हृदय हे आपले चौफावल्या भले, वरी बैसव पावले. काय बद्दल काय कृष्णार्जुनाबद्दल प्रेम, काय भाषेवर नितांत श्रद्धा, आणि श्रोत्यांच्या बाबतीमध्ये अपार प्रेम. श्रोते तुम्ही महेशाच्या भूमी, याच्यापेक्षा कोणती उपमा? तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात, याच्यापेक्षा मोठी उपमा कोणती असेल?
ती मधूनच दिसतो. आणि पाचवं प्रेम माऊलीच गीतेवर सगळ्यात अत्यंत आवडणारा माऊलीचा ग्रंथ म्हणजे गीता. तुकोबरायला 2 ग्रंथ आवडतात. ज्ञानोबरायला एकच, गीता भागवत. ज्ञानोबरायला गीता भागवत श्रवण. गीता आणि भागवत या 2 ग्रंथाबद्दल सांगतो. काय म्हटलंय ज्ञानोबरायने गीतेच्या बाबतीत तेवढी गोड गोबी सांगतो. गीता ईश्वर मोहळा जे व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वातला नाना म्हणे. काय गीतेवर प्रेम होतं ग्रंथावर. मी एका जणाच्या घरचे ग्रंथ बघितले. गोपीचंद शिकवून त्याच्यावर वाटोळ केलेलं त्यात गोपी टाकायची मस्त नाही, कारण सोडलेलाच नाही म्हणून कधी. ज्याने ग्रंथ सोडला नाही त्याच्या बंधनापासून गाठी कसं सोडतील नाही, त्याला सोडणारा जाम होतात. पक्के भाषेवर प्रेम, आपल्या गुरुवर प्रेम, ग्रंथावर गीतेवर प्रेम, जाऊ द्या कृष्ण अर्जुनावर प्रेम. आणखी गोड गोळी आठवली लगेच काय अर्जुनाची विशेष स्तव बाबा ऐसे वाटते माझा जीवा. मला असं वाटतं की अर्जुनाची विशेष स्तुती करावी ज्ञानोबरायने, कारण त्याच्यामुळे गीता ऐकायला भेटली. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश श्री राजे संसार एवढे थोर ओझे जगाचे फेडले. काय मजा आहे, केवढा आनंद. कळून घ्या. सगळं नसतं कळत, बरंच कळत. सगळं कळायला आयुष्य कळलं तेव्हा ते कुठं तरी प्रवेश होतो त्याचा. एका 2 कीर्तनात 4-2 महाराजात काय होतं काय सुद्धा नाही. आपलं थोडंसं म्हणजे भूकही जात नाही आणि जेवल्याशिवाय बी राहत नाही. त्याच्यापेक्षा ज्याला काय नसतं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून या अभंगामध्ये ज्ञानोबराय मानवी जीवनाचं सार सांगतात. तो जन्माला आला ना तर एका भगवंताला ओळख, त्याच्यासाठी ओळखला शब्द वापरला ज्ञानोबराय. हे साते आलिया ओळखला म्हणजे ओळखा. मराठीतला शब्द त्या काळची मराठी ती ओळखला आणि आजचा शब्द आहे ओळखा. याच जन्मी ओळखी करा बस. या जन्म का पुन्हा हा जन्म मिळण्याची शक्यता नाही. हा प्रयत्नांनी तो राहत होता. काय आपलं नशीब आहे, भाग्यवान आहे तुम्ही. जन्म भेटला हिंदुस्थानात, जन्म भेटला महाराष्ट्रात, जन्म भेटला नगरमध्ये आणि जन्म भेटला श्रीगोंदा तालुक्यात. त्यात जगन्मातेच्या पंचक्रोशीत जन्माला आला असेल त्याच्या इतका भाग्यवान जगात कोणी नाही. तेवढा भाग्यवान
पवित्र कुळ, पावन देश, आणि त्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात. चांगली माणसं जन्माला, चांगली माणसं जन्माला यायला चांगलं पवित्र कुळ, चांगलंच लागतं माणसं. हे 5 भाऊ जन्माला आले पारमार्थिक आहे, कारण या बाईंची कृपा आहे, माईची कृपा आहे. म्हणून या मातेच्या कृपेने या संतानावरही चांगले संस्कार पडले. पाठीमागचं नशीब चांगलं तर तसे संस्कार चांगले कसे पडले. काही संस्कार असे कुठंतरी मला वाचनात आलंय की काहींचे संस्कार बा पिढीचा सूर्य स्वाराशिवाय धंदाच करीत नव्हता. सूर्य हाच त्याचा एकमेव धंदा. त्याला मुलगा जन्माला येताना गर्भात असताना ज्या शिष्टांनी तिच्या प्रसूतीच्या सगळी व्यवस्था पाहिली, ज्या भगिनी ते घरी गेले तिच्या लक्षात आलं की आपली अंगठीच नाही. कळतं का मी काय म्हणतो, आपली अंगठी नाही. मग महागारी आल्यावर तिच्या लक्षात आलं की त्या काळात त्यांनी जन्माल्यास नर्सची सुद्धा अंगठी आणली. हा एक स्वभाव आहे. अनुवंशिकता ही जी गुणाची माणसाकडे आहे ते सोडत नाही कोणाला. आणि श्रद्धा अंतःकरणाचा विषय, ते नसेल तर ज्ञान मिळणार कसं. भगवान गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञान, तत्परा सैतेंद्रिया, ज्ञानं लब्धां परां शांती, वचिरेणापि गच्छति. आत्मसुखाच्या गोडिया विटे झोका सकळ विषया, दयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. किती विश्वास. तुकोबरायच्या काळात त्यांचे विरोधच जास्त होते. जवळजवळ 90% गाव देहू हे विरोधातच होते. ज्या महाराजांना विरोध असतो ती महाराज लोक चमकतात, आणि ज्याला विरोध नाही चमकत होत. त्याला हंगलं पाहिजे महाराजांना, त्याची कीर्ती वाढते. आणि मोठ्यांना शिव्या दिले बारक्यांचं वजन वाढतं. आता बहुतांशी नेते मंडळी जी बारकी नेते आहेत ना, ही तर साध्या माणसाला शिवाय देत नाही, ती शहानमुदीला बांधतात. तुझी लायकी काय ग्रामपंचायतचा 3 बाऱ्या पडल्याला, आणि तू शहामुदीच्या गप्पा चांगलंय का लक्ष. शहाचा वागला, शहामुदी तसा वागला. तुझा बाप तू काय वागत होता ती सगळ्या गावाला माहिती. तू कशाला त्यांच्याबद्दल मोठ्याचा इतका मोठा घास घ्यायचा. पण माणसं तो प्रयोग करतात की त्यांना वाटतं त्यामुळे प्रसिद्धी नाही, तो सुप्रसिद्ध होणार नाही, तू प्रसिद्ध व्हायचं. चांगलं कर्म करून एकाच भागात आचार्य जन्माला आला, आणि त्याच भागात चंदन सोर वीरप्पनही जन्माला आला. पण वीरप्पनची कीर्ती जरी मोठी असली तरी काही ग्रंथात नाव नाही येणार वीरप्पनचं. आचार्यांचंही वीरप्पन किती मोठा, त्याने करोडो लाखो, त्या काळात लाखो करोडो रुपयाचा व्यवहार चंदनाचा केलेला असतो. व्यवहार जरी चांगला चंदन झाडाचा असला तरी ते योग्य मार्ग येणार. तुकोबरांचे विरोधक एकवटले एके दिवशी, सगळे विरोधक एकत्र झाले तुकोबरांच्या घरी आहे. महाराज म्हटले काय, आमची एक तक्रार आहे. तुकोबरा म्हणजे बोला. ते म्हणजे हा जो गाथा लिहालाय ना तुम्ही, तो गाथा मराठीतून आहे, आणि हा बुडून टाकावं लागलं. तुमचं काव्य संस्कृत मधून नाही, संस्कृत मधून नाही म्हटलं. तुकोबरा म्हणजे संतांची वचनाचे संस्कृत देवे केले, आणि मराठी तरी काय चोरापासून आली. अरे तेही करणारे संतच होते, मराठीतून बोलणारे संत नाही. म्हणजे बुडवावं लागलं. ते म्हणजे मी माझ्या मनाने गाथा लिहिलेला नाही, हा गाथा लिहिलाय तो नामदेव रायांचं 100 कोटी अभंगाचं जे
नियोजन ठरलं. 96 कोटी अगोदर लिहून झालं आणि 4 कोटी लिहिण्याच्या अगोदर त्यांचं हे शरीर अस्ताचलावर जाऊन पोहोचलं आणि त्याच्यामुळं घरचे मेलं घेतलं झाले तसं. 4 कोटी अभंगाची रचना करण्यासाठी नामदेवराय तुकोबारायाच्या रूपाने जन्माला 4 कोटी एका लक्षांचे महाराजांनी त्या दुर्जनाने दुष्ट प्रवृत्तीच्या मंडळीने सगळे ती पानं गोळा केली इकडं तिकडं ठेवलेली महाराज आणि एक आठवडा बांधलं सांग महाराजांच्या समोर मांडलं याला दगड बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये विसर्जन करायचं. महाराजांच्या डोळ्यातून पाणी आयुष्याची साधना होती, आयुष्याचं फळ होतं. ज्याच्यासाठी जन्म होता त्या जन्माचं हे सार्थक होतं. समाजाच्या समोर नाही चाललं. अख्खं गाव पाटील पांडे देशमुख सगळे विरोधात, साधू विरोधात, त्याकाळची ब्राह्मण मंडळी विरोधात. तुकोबारायाला सांगितलं दगड बांधा, तसा पडणार नाही. दगड बांधले गाथ्याला इंद्रायणीच्या डोहात समर्पण केलं. डोळ्यातून आसू आणि पंढरी रायाचं ध्यान. हे पंढऱ्या तुझ्या आज्ञेने गेलेले, हे तुझ्याच आज्ञेने मी समर्पण करतो. गाथा भुलला नाही. पंढरी रायाने आपल्या हृदयाला लावला तुला आणि इतका व्याप धरलं त्या गाथ्याला भगवंत. कारण पंढरी नाथाला माहीत होतं हा गाथा जर बोलला तर महाराष्ट्राचा परमार्थ बोलल्याशिवाय राहायचा नाही. गाथा हृदयाला लावून 13 दिवस सांभाळली. जळी दगडा सहित वह्या तारी येण्या जैश्या. 13व्या दिवशी दृष्टांत दिला, स्वप्नात येऊन सांगितलं की आम्ही आपला गाथा आपल्या हातात आणून देतो. टाळ मृदंगाच्या गजरात तुकोबारायांच्या समोर प्रगट होऊन भगवंताने तो गाथा समर्पण केला. महाराजांच्या हातात दिला आणि वाजत गाजत भजनाच्या नादात हा गाथा मंदिरात आला. तुकोबारायांच्या वाड्यातल्या जुन्या मंदिरात पांडुरंगाच्या डोक्यात टेकवलं आणि पानं जी खालीवर लावलेली होती ते अनुक्रमणिकेप्रमाणे लावायला लागली. सगळी पानं लावून झाली पण 2 पानं सापडानातच 2 पानं कमी पडली त्याच्यामध्ये. त्याने आपल्या मुलीला महाराजांनी विचारलं, काशीबाई काशी तू घेतली का याच्यातली 2 पानं? ती म्हणते बाबा नाही. भागीरथीला विचारलं, भागीरथी आपण घेतली पानं याच्यातली बाळा? म्हणजे नाही. विठोबाला विचारलं, शेजारी पाजारच्या गल्लीतल्या मुलांना विचारलं की तुम्ही याच्यातली पानं घेतल्या? ते म्हटले नाही. मग पत्नीला विचारलं, जिजाबाई त्याला आवली या नावाने तुकोबाराय हात मारायचे. आवली आपण पानं घेतली? ती हसली म्हणजे महाराज 2 पानं घेतल्यातली. कुठे? कमरेला बसल्या. आता तुला तो वाचता येत नाही, तू अक्षरशः लिहिता वाचता येत नाही, मग ही पानं कमरेला कशामुळे बसली? ती हसली म्हणजे महाराज मला माहित आहे ही पानं 13 दिवस
पाण्यात होती तरी भिजली नाही, कायचा कोपरा सुद्धा झिजला नाही. हो, म्हणून मी 2 पानं कमरेला बांधली, पण कारण मला इळी मारून पाण्याला जावं लागतं. काय बोलतोय तुला? मला इळी मारून पाण्याला जावं लागतं. मी जर घसरून पडले तर ही पानं मला ताणल्याशिवाय राहायचे नाही. इतकी श्रद्धा त्या ग्रंथावर ज्यांची ना, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, गीता असो, वेद असो, उपनिषद असो, इतर संत वाङ्मय असो, आपलं जीवन कृतार्थ होईल, कृतार्थ होईल. पण ह्या बाकीच्या काय कृतार्थच नाही, काहीच नाही. म्हणून ज्याच्यातून परमतत्वाची अनुभूती येते, साक्षात्कार होतोय, देव भेटीचा आनंद मिळतोय या शरीराच्या संगतीने. म्हणून जन्माला आल्यावर या ज्ञानाने भगवंताची ओळख करून घ्या हे सांगा अभंगाचं पहिलं. उपदेश करताना सुद्धा शब्दांचा वापर ज्ञानोपरायणच करावा. अति मृदू मुलायम स्पर्श करून जाणार तरी आपल्या हृदयाला ते कळणार सुद्धा नाही, इतकी त्याच्यातली मुलायमता शब्दातली पाहिजे. पण माझ्या तुकोबारांचे शब्द तसे नाही, ते खाड पूर्ण त्याच्या हृदयाचे पण टाकले तुकडे करणार ते शब्द. ज्ञानोबरांची भाषा, नामदेवरायांची मोवाळ भाषा, एकदम भाषा सुंदर असते. तसं शहरी आणि ग्राम्य या दोन्हीमध्ये फार मोठं. शहरातल्या एखाद्या लहान मुलाने मोबाईल उचलून द्या, आपण कोण हवंय आपल्याला इतकं सुंदर बोलणार की तेच ऐकावं वाटणार. सार आपल्याकडच्यानी उचलू द्या, कोण आहे ना काय म्हणजे भाषेत सदाशिव पेठेतली वेगळी, नारायण पेठेतली वेगळी, देवतली वेगळी. देवची भाषा ते काहीच नाही. नाठाळाच्या काठी देव देवमाता, एकीकडे गोडवा आहे आणि एकीकडे परखडपणा. नाथरायांची थोडीशी भाषा कधी मधी कडक बनते, नाही चिडल्यावर, नाही चिडल्यावर नाही विरोध
प्रतिष्ठेने मोठी माणसं त्याला ढकलून पुढं आली. त्या विचाराचा काय दोष आहे? त्याची क्षमता होती ती त्यांना बसवली, पण ज्याच्याकडून काही चालतच नाही ती गोष्टी पृथ्वीराजचा म्हणावं काय असा स्वाभाविक नियमच आहे असा त्याला. आणि महाराष्ट्राची ही थोर परंपरा आहे. या परंपरेला येऊ द्या नाही भूमिका करायला सुद्धा पाल करता नसतात. भूमिका करून काय चालतं मजा आहे. त्या भूमिकेशी तादात्म्य झाला तो माणूस. एखादा नाना पाटेकर सारखा एखादा नट असतो आणि त्याने परमपूजनीय आदरणीय बाबा आमटेची भूमिका बघली. त्या भूमिकेशी तो इतका तादात्म्य असतो ते बाकीचं जगत नसतं त्याचं. किंवा नटसम्राट मधला एखादा शिरवाडकर असू द्या, त्याची जी भूमिका असते ना त्याच्यात ती भूमिका काही अतिशय तल्लखच असते. एकच प्याल्यामधला राम गणेश गडकऱ्यांचा तळेराम बघा तुम्ही, त्याची भूमिका करणारा जो नट असतो तो इतरांना कळायचं सुद्धा नाही की ह्याने घेतली नाही म्हणून. इतक्या सहजपणे ती भूमिका करतात. भूमिकेशी तादात्म्य पाहिजे, वारकऱ्यांनी सुद्धा जपलं पाहिजे. आपण जी भूमिका करतो ना ती जतन करायची बस. आणि एकच वाक्य शेवटचं सांग, सरस्वतीच्या पुत्राने कधी आचार सोडायचा नाही आणि लाचार बनायचं नाही. माझे बाप त्याचवेळी जीवन करत आहोत. लाचार कोणालाही मोजरा घाली जाऊ नका वारकऱ्यांना सांग. कोणालाही मोजरे अरे द्या सोडून ते काय कोणाची गरज नाही. एका भगवंता वाचून एक संत दुसरे भगवंत लोटांगण घाल. एखादा चांगला विचारवंत आहे, सात्विक सत्वगुण प्रधान आहे, डोके टेकून काही वाईट नाही. एखादी माता आहे चांगले आल्या गेल्या अतिथींना दोन असतात. अरे तिच्या पायरीची माती लावली तरी उद्धार होईल तुझा. माती लावून द्या तिच्या पायरी, काही नाही चालत असं कुठेही नाही व्हायचं. वारकऱ्याचा हा बाणाच नाही पाहिजे. आणि तत्वज्ञ पुरुषाने कधीही नाही मृत्यूची वेळ आली तरी चालेल. शिक्षण काय झालं तुम्ही सर पोस्ट ग्रॅज्युएशन आवाज छान तुमच्याशी बोलते ह्या दोघांशी नाही. सॉक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ फिलॉसॉफीतला फार मोठा होऊन गेला. त्याच्या मनाच्या विरुद्ध ज्यावेळेस घटना घडल्या आणि त्याला एकच सांगितलं, तू जर हे मान्य करत नसेल तर विष घ्यावं लागेल. तू जर हे आमचं मान्य करत नसेल तर तुला विष घ्यावं लागेल. ग्लास भरूनच गेला. तो म्हटलं जे सत्य आहे ते वाचवण्यासाठी मी विष पेईल आणि स्वतः विष पिऊन घ्यायला तो पण त्याने खोलसट आणि खोलसट तत्वज्ञान अंगीकारलं नाही. त्या तत्वज्ञान लाचार बनवतंय. वारकरी लाचार बनत नाही. त्याला माहिती आहे सगळं मिथ्या आहे. काय नाही याच्यातलं सत्य एकच आहे, तो शिवाय. तटाकेश्वराला सुद्धा आनंद वाटत असेल की बहाणीचं एवढं मंदिर आपल्या घरचं जात. ती दोघांची शेजारी एक महादेव आणि एक जगन्मती पार्वती हे दोघं. आमच्याकडं दिवे आणि देव एकत्र बसवित नाही. आमची परंपरा आहे देव आणि देवी एका मंदिरात नसतं. पांडुरंग एका स्वतंत्र मंदिराचं रुक्मिणी. पंढरपूरला कुठं पाहिलं का तुम्ही? कारण एकाच ठिकाणी. आता इकडं खाजगी मंदिरात आपण एकाच घालतो दोघाला.
बनवायचं मंदिर. मग आपल्याला तेवढी क्षमता नसते किंवा त्याचं माहीत नाही, काय हरकत नाही. बरेच सुकाय नांदते तळातोड करून एकीकडे भक्तासाठी केले. पांडुरंग म्हणतात तू नको माझ्याजवळ, तू लांब राहा, कारण तुझ्याकडे एका दिवस लक्ष द्यायचं माझा भक्त उपाशी राहील. त्या माझ्यासाठी फक्त भक्तासाठीच तो उभा आहे. बाकीचं काय मिथ्याच आहे ना सगळं. कोणाचं आहे? आई कोणाची, बाप कोणाचा आहे, हे फक्त नाती भक्ताचे असतात. आपण प्रार्थना करताना देवाच्या समोर सगळ्यांचे 5 श्लोक आहेत. देवालाच आपण ही सगळी नाती समर्पण केले. ती सगळी नाती देवत्व आहे. त्वमेव मातासि, त्वमेव बन्धुश्च, त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै. आपण का म्हणतो? देवच, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण. देहाचे नाती संत मानत नाही. आपण सामान्य जीव आहोत म्हणून आपण ही नाती सांभाळतो, संपादित करतो आणि त्या नात्याप्रमाणे जीवन जगतो. कारण सगळी सारखी नाती नसतात. आता आपल्याकडे बहीण भावाचा विवाह होत नाही, पण एका धर्मामध्ये जर चुलत वगैरे असेल तर विवाह होऊ शकतो. ते त्यांना मान्य आहे. आपल्या धर्माला जे मान्य आहे तेवढंच आपण जतन करतो. आपल्या पूर्वासूरीने, मागच्या पिढीने ज्याचा अंगीकार केला तो धर्म असतो. धर्म म्हणजे काय आपुची गोळी नाही, की जी काय एखादा झिंगवणारा पदार्थ नाही, ते अंतःकरण वृत्तीत विचाराचं साम्राज्य निर्माण करणारा, अविचाराकडे ढळून न देणारा आणि न्यायबुद्धीने वागायला शिकवणारा असा जो तत्वज्ञानाचा गाभा असतो त्याला धर्म म्हटलं जातं. सगळी नाती देहा संबंधाची. साधू संतांनी माझ्या माऊलीने झडकारून टाकली त्या अभंगाचं दुसरं Oh
तुम्हाला कळलं जातं यांच्यासाठी नव्हतं. कवनाच म्हणजे आत्म्याचे तर नाही. जीवात्म्याला काही आई आत्म्याला आईबाप वगैरे संभवत नाही. देहाचे असते तर ज्याच्यात जीवात्मा नाही त्या देहाला ते अंगीकारत नाही. दोन गोष्टी सांगितल्या. आत्म्याच्या बाबतीमध्ये त्याला माता पिता बहीण बंधू वगैरे ही नाती संभवत नाही. आणि देहाच्या बाबतीमध्ये जर आहे तर त्याचं ते चैतन्य नसतं त्याला ठेवत नाही. मृत्यूनंतर देह तर असतोच. बाहेर ठेवून करायचं एखाद्या कपाटात वगैरे असं करत नाही. त्याचा लगेच विल्हेवाट करून टाकतो. पण त्याचे नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणजे कोणाचे रे? हे आत्म्याचे नाहीत आणि देहाचे नाही. आणि दृष्टांत देताना माऊलीच्या शब्दांची खोली लक्षात येईल. जरी समजा असले असं गृहीत तर मृगजळावर जायला रया असा शब्द वापरतो. आपल्याकडे हा शब्द अजून चालू आहे. रया गेले, रया जाण्यासारखे काहीच नाही. त्याच्यात रया नाही. रयाचा असं निकृष्ट झाले ते निश्चित झालं रया म्हटलं जातं. बहुतांशी कपड्यावर ह्याच्यावर शहरावर ही वाक्य वापरतात. त्या कपड्यात काय राया राहिली नाही, त्या शहरात राया राहिली नाही, त्या गावात राया राहिली नाही, काय वेळेला आपल्यातही राया राहिलेली नसते. हे सगळं राया जाणार जाईल रया. रयाचा शब्द वापरतो. शब्दांची चिरफाड केली अर्थ कळला की आनंद मिळून जातो. शब्दांचे अर्थ न कळल्यामुळे म्हटलं होतं की आपण बोलतो काय त्याचा पुढच्यावर त्याचा काय परिणाम झाला त्याला शब्दाचा नीट अर्थ कळला हे नाही लक्षात येत. परवा अंतरवली खांड्याच्या जवळ तिथं कीर्तन होतं आणि जेवायला ज्या मावशीकडे गेलो ती सहज एक वाक्य वापरते की मावशी काय भाजी केली, काय मोठा गुन्हा वगैरे नव्हता किंवा फार मोठा अपराध नव्हता, काय भाजी केली. तिने एकच वाक्य वापरलं, चिकाट म्हणजे भंडुळा भाऊजी केला. चिकाट म्हणजे भंडुळा भाऊजी ही शब्दकोशात कुठंच मी खूप वाचन केलंय म्हणून ह्याच्यात ही चिकाट म्हणजे भंडुळा भाऊजी. मी म्हणलं माई मला माळ आहे म्हणजे चिकट म्हणजे भंडुळा भाऊजी कळाला महाराज झाला. मला आई पाया पडतो मला नीट सांगा नाही मी तिकडे जेवायला जाईल. म्हणजे महाराज चिकट म्हणजे भेंडी, भंडुळा भाऊजी म्हणजे दोडका. सरळ म्हणजे असेल तर काय बिली असेल समजते पुढच्या त्याच्यासाठी इतकं वापर तिकडं कशाला. मग मृगजळ हा सगळ्यांचा विषय की जे मृगालाही खरं नाही. दुसरं तुम्ही आलाय तुमच्यासाठी सांगा जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ बाप रोखमा देवरा विठ्ठलाचे. सगळं मृगजळ आहे खोटे दृष्टांताला. अलीकडे मला जरा गंमत वाटते ऐकतो मी कोणाची कीर्तन चांगल्या चांगल्याच आहे. नाही रडत तर हवी माणसं. मला रडताना वगैरे बघितलं भयानक दुःख वाटतं. किती आई म्हणून रडतात बापासमोर गाताना रडतात. माझी आई कधीच सांभाळल्या नसतं त्याचा आईची गाठच नाही. येतानाच गाठ पडली. महाराजांनी सगळं मोठं रडविला. महाराज विश्वास रडला तेव्हा पैशासाठी रडत होता. आईसाठी वगैरे रडायला तिथं जाऊन रडणं आईच्या पुढे जाऊन बैल कुठला नाटक नाही. हे व्यासपीठ नाटकासाठी नाही बाबा. हे अध्यात्म तत्वज्ञानाची बैठक ही. इथं रडायचं कशाला. जास्तीत जास्त सुख आणि आनंद कसा होईल हे बघ ना. हे आनंदाकडे नेणारा मार्ग आहे. हे दुःखाकडे नेणार. तू दुःखी करतोय पण माझे आहे अवकाशावर जगायला लागली माणसं अलीकडे. आमची तर गोबडावर जात्यात कुत्र्यावर जात्यात
कुठं ते पिंगळ्या उजाला ते काय सांगा पण किती पाहिजे ते आणि टीका करायची त्या गणपती पुढच्या दिजीला तुझं दिजीपेक्षा पुढची आवला काय टीका करतो कोणाची कधी समजून घे ना नाही ज्ञान कळण्यासाठी संघर्षाला अंतकरण चतुष्टयला मन बुद्धी वैराग्य जागला शमदमादिक षटक आणि परिपूर्णला त्याला ज्ञान आवरण विक्षेप परोक्ष अपरोक्ष शोकनाश आनंदावप्ती पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा सांख्य कनाद गौतम याचं ज्ञान लागतं मला त्याने योगा केलेला लागतं त्याला षटचक्राचं भेदन लागतं मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर विशुद्ध सहस्रार आज्ञाचक्रापर्यंत त्याला माहिती पाहिजे सगळी त्याची कुंडलिनी जागी झालेली असली पाहिजे ते हे कुंडलिनी जगदंबा जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा ज्ञानोत्तर आहे 6व्या अध्यायात सांगतात किती मजा आहे काय ते योग सुखाचे सोहळे सेवका तुझ्यासाठी म्हटलंय तुझ्यासाठी हा योग सुख तुझ्यासाठी काय याच्यामध्ये अनाहताचा हल्लरोगाशी समाधी गोदे निजाविषयी मुजावली म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे त्या लागी सावली दसंडी तुझी मी तेवढ्यासाठी ह्या सावलीत बसलोय आणि ही सावली ही योगांची सावली ही जगदंबा कुंडलिनी ती मुलाधार चक्राच्या ठिकाणी वास्तव्य करते 3.5 फेरे घालून बसलेली ही आहे मुलाधाराच्या ठिकाणी एक गोड वाक्य सांग जब प्राण अपान मिलावे तब कुंडलिनी उठ जावेजी चढ़े सोन शिखर में प्राणी महादेव कहे निर्वाणी सुन गिरिजा अमर कहा क्या अमर कथा है महिमा क्या ते लगेच कळत असं कसं नाही आणि मग कशाला रडारडती लय संसाराने रडवलंय तुम्हाला मला आता किती तगडे माझे अप्पा आता चालताना सोडा सीन येत असं त्रास वाटत असं माझा आता उद्याचा 19/10 पासून 78 चालू होते कंटाळे 2 कीर्तन एकाच नाही 2 कीर्तन म्हटलं की 4 तास उभं राहील पण सोडित नाही त्याला शहराकडे काय म्हणजे आनंद भाव आहे जेवढा आनंद मिळत नाही किती उरलं हे माहीत नाही फक्त आहे ना याच्यात तो आनंद दे समाजाला त्याला ज्ञान दे आणि त्याच्यावर दृष्टांत वापरताना ज्ञानोत्तर आहे दृष्टांताची खोली इतकी जबरदस्त आहे की कधी कधी एक गोड वाक्य सांगतो दृष्टांत सिद्धांत होऊन जातो याच्यापेक्षा दुसरं काय बोलायचं दृष्टांत सिद्धांत बनणं फार सोपी गोष्ट नाही हे माझ्या माऊलीने जमवलं आणि दृष्टांत देते जर माऊली आली तर शेवट त्यांचा मेन म्हणजे माशापाशी काय मासा हा आला दृष्टांतात ती दृष्टांत संपली का उदकत तुटता मीना काय बोली उदकत तुटता मीना मीन म्हणजे मासा पाण्या वाचून राहू शकत नाही मासे धरले ना मासे धरून आणले तर दोह्याला सुद्धा पाणी जादा लागतं ज्याने खाल्लंय त्याला तहान जास्त लागतं बरं का ज्याने खाल्लंय मासे त्याला तहान जास्त लागतं कारण आज सुद्धा तो पाण्या वाचून राहू शकत आणि सकाळी पाणी जादा लागतं इतका पाण्याशी त्याचा संबंध आहे उदकात तुटता एकदा ते पाण्यापासून वेगळं झालं त्याचं नाही जीवना वेगळी ऐसा तुका गडबडी अशी पहा दृष्टांताला खोली म्हणून 12 सांगतात जे आपण अनुभवतोय पाहतोय त्याच्यापेक्षा विश्व वेगळं आहे हे तू ध्यानात घे सांगाय तिसरं
हाच एक भाग ज्ञानेश्वर माऊलीने विषयी सुख आहे हे साध्यताची नव्हे हा विद्युत पूर्ण कान पाहे जगा माझ्या ज्ञानोबरांनी ते घडतात ते म्हणजे विषयाचं सुख आहे तर आकाशात चमकणाऱ्या ढगातल्या विजेच्या प्रकाशात कोणी लिखाण करतं का किती व्यापकता दृष्टांत वेगामध्ये चमकलेली वीज तेवढ्यापुरतं काही ठराविक अंतर दाखवायला आपल्याला उपयोगीचे पण ती परिपूर्ण नाही अपूर्ण आहे जे अपूर्णता दाखवले विषयात सुख नाही हर जुना दृष्टांत कुत्र्याने जुनं हाडून सापडलं त्याला हाडी आणि ते चावत होत त्याच्यात काही मांस सरकतं काही नव्हतं पण ते इतकं चावलं त्याने की त्याच्या अंतची दार त्या हाडाची टोक याच्या गाल फडाला लागल्या त्याच्यातून रक्त यायला लागलं त्याला वाटत ताजही कळलं बहुतांशी कुत्र्याचीच भावना इथं होती कारण वाचून हड्डी सगळं बसतात काही नाही रे त्याच्यात काय त्याच्यामध्ये तू उगाच आपलं आयुष्य बरबाद करतो कुठे एका शेतकरी निघाला होता शेतीतून येत होता परत यायचं होतं त्या काळात तर त्याची 2 बैल त्याने जोडून लावली येटल म्हणून ज्याला आपण म्हणतो कोंडक येलं त्याला लावणारे सगळं 2 खंड 5 हे घरी नेण्यापेक्षा रानातच करून ठेवायचं ठरलं त्याने पण त्या पाळी घातलेलं रान मध्ये पूर्ण पण खून पाहिजे पुन्हा सकाळ सापडा म्हणून त्या डागाकडे बघितलं डागाची सावली तिथं पडलेली होती किती जुना दृष्टांत आहे ती काय माझं आहे का काय ते माझ्या ज्ञानोबराने दिलं ती सावली पडलेली होती आता उद्याच्याला बघायला गेलं ते असेल का नाही अभ्राची सावली जाईल आकर्षण खंड द्यायचं आपली बुद्धी अशीच आहे आपल्याला दुःख झालं तरी चालेल पण दुसऱ्याला सुख लागलं नाही पाहिजे याच्यासाठीच आपण जन्माला आलेलो बुद्धरायाचं आपला जन्मच कशासाठी हा याला उपहासात्मक दृष्टांत म्हटलं जातं ज्याच्यात उपहास केला जातो काही माणसांच्या वरती काहींच्यात नाही काही परवा पाहिला अनुभवलं लक्षात येईल आणि मग ही उपहासात्मक भाषा बोलण्यासाठी साहित्याचे बरीच अंग लागतात मग ते अंग प्रत्यांग पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं जाऊ दे अशा कित्येक गोष्टी येतात की ज्या आपण कधी अनुभवल्या नसतात पण त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि अनुभवाविण मान डवलवू नको रे असं आनंद खंडे नावाच्या कवीने म्हटलं कवींची काव्य फार सुंदर असतात कविता सुंदर असतात मला 15 ऑगस्ट आपल्या 15 ऑगस्ट दिवशी एक कार्यक्रम होता रस्ते जाताना एक गाणं मला ऐकायचं होतं किंवा आठवणच मी शाळेत असताना एक कविता होती शतकानंतर आज पहिली रम्य पहाट वेग वितळले गगनाने वळले क्षितिजावरण रंग उसळले
प्रतिबिंबित ते होऊन ठेले भारत भाग्य ललाट शतकानंतर आज पहिली रंगली बापटांची कविता बापटच काही सुंदरता आहे त्या काव्यामध्ये. कधी काव्याला नावं ठेवी जाऊ नका, त्या आराध्याला नावं ठेवी जाऊ नका, त्या खंडोबाची गाणी म्हणत असेल त्याला नाव ठेवायचं काय कारण आहे? तुझा काय अधिकार आहे त्याला नाव ठेवायचं? पण आता त्यांनी गाणी बाजारली नको ती काढलं त्याला माझा देववाड्यात बसतात, त्याला काय राजवाड्यात पोट घालतात. गार डोंगराच्या बाईला श्वासांना गार स्वेटर घालायचं, माळावर शेकच बसायचं, काय त्याला अर्थ आहे का काय? काहीच नाही. म्हणून विषयाचे समसुख वेगळाची बाहुली नाबराची सावली काय विठोबा. माऊली शेवटी जाता जातात जीवनाचा एक शेवटचा टप्पा असतो. त्या टप्प्यात
30 वर्ष 60 वर्ष आणि बोललेली 10 इच्छेनं प्रार्थना राहिले शतक घडले ते 30 वर्ष सुरुवातीचा काळ शिक्षण आणि संसाराचा मध्यम प्रारंभ मध्यंतरीचा काळ हा कमवण्यामध्ये असतो 30 ते 60 या वयोगटात कमवावंच लागतं आणि 60 ते 90 या वयोगटामध्ये थोडं कमवलेल्याचा उपभोग नसला कमवलं तर दारिद्र्याला परिस्थितीला सामोरं आणि राहिलेलं जे असतं ना ते कष्टप्रद असतं ते कोणी नसतं मग त्या काळाजवळ कोणी नसतं मोठ्या मोठ्यांना राहिलेल्या जवळ राहतील तशी कारण झाडाला पानं नाही राहिली वटलं झाड वाढलं पक्षी उडून जातात तसं आपण जोपर्यंत चांगलं कमवलेलं आहे ज्ञान असो या संपत्ती असो तोपर्यंत समाज जवळ राहतो परम पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य धुंडा महाराज म्हणायचे साधन जोपर्यंत कंठातून स्वर चांगला ज्ञानाला शिथिलता आलेली नाही तोपर्यंत समाज येते पण ज्यावेळी ज्ञान शिथिल होईल आणि कंठातला स्वर निघून जाईल त्यावेळी तुला उद्बत्ती कोणी लावायचं नाही कोणी मानत सत्ता आहे तोपर्यंत माणसं जवळ राहतात सत्ता संपली माणसं दोरावतात आपोआप दोरावतात ते राहत नाही कारण त्याच्या भोवती ते कोंडाळ असतं सत्तेचं सत्ता संपली की किती मोठी व्यक्ती असते तिच्यापासून फार दूर जातात गरज नाही वाटत शरीराची क्षीणता आली की ज्ञान बाजूला जातं आणि अज्ञानाने आत चढाव केलेला असतो शरीराच्या क्षीणतेमध्ये आहे आणि त्याच्यात मनोदौर्बल्य आलं मन दुर्बळ बनलं की मग रडणं कोणी भेटा आले त्याच्या काळात पडणं वगैरे हा प्रकार चालू हे सगळे प्रकार ज्ञानाने नष्ट होतात ज्याला परिपूर्ण ज्ञान झालं नाही एकदा हे सगळे प्रयोग ते जरी पुढला भेटायला वगैरे काही नाटक म्हणून विरळ त्याला नाटक म्हणून म्हणजे गेल्या वर्षी आमची आई वाली आमच्या समाजात रडत नाही गोसावी समाजात काही रडत नाही काय त्या दिवशी आमच्या बाई पुस्तक काय मोठे मोठे रडायचे 2-4 बायाला सुद्धा ऐकणार मीच गेलो जवळ म्हटलं तुम्ही बाजूला सारखा तिला जरा मोकळं होऊ द्या माझ्या आईला आयुष्यात कधी कपर चहा दिला काय मोकळून रडली हे माझ्या घरचं ऐकल्यावर तुम्हाला बरं वाटलं असेल मी एकटेच्या घरचं सांगतो या जनरल वार्तातलं का नाही त्याच्यात तुमचा नंबर आहे फक्त तुम्ही बोलत नाही मी बोलतो जीवन जगायचं कशा पद्धतीने जगायचं रडायचं नाही कशात रडायचं म्हणजे तुझ्या रडण्याने त्याच्यात परिवर्तन होत असेल तर खुशाल रड पण परिवर्तन होत नाही रडून व्यर्थ काय कामाचं रडतात एखादा नेता पराभूत झाला तर आलोय रडतात कारण पुढं प्यायला भेटणार नाही खायला भेटायचं द्यायचं दुःख नेता पडण्याचं दुःख त्यांना नसतं असले दरिद्र अनुयायी बहुताली असते त्याचे साहेबाचं मोठे पण गायला तीच दुसऱ्याने काय गायचं नाही त्यांनीच गायचं त्यांनी बऱ्याच साहेबांचं वाटोळं केलं महाराज नुसतं मोठे पण गाव फार पाळलं त्यांना फार डिपॉझिट घातली त्यांच्या बरोबरच राहून लई विश्वासासारखी माणसं नाहीतात असं की एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवल्यावर ते उपर आपल्याला पोहशील काढलं तो फक्त आपला हात तोपर्यंतच त्याचं भागता येतो त्याचं भागायचं कमी झालं की तो हात काढून टाकतो मला गरज नाही तसं आता मोठे मोठे नेते पक्ष सोडतात 20-25 वर्ष तुम्ही त्याच्यात राहिला तर या पक्षाने मला काय दिलं नाही म्हणणार बायका बोलत द्यायला पाहिजे होती का थोडं काय द्यायला पाहिजे होतं काय नाही काय कमी काय केलंय ते सांग बंगले झाले गाड्या घेतल्या जमिनी हडपल्या लोकांच्या पर सगळं वाटोळं केलं राष्ट्राचं तरी तुला कमीच पडतंय म्हणतो काय करायला पाहिजे त्या पक्षाने हा बेकार अतिशय वाईट त्यांचं माझं तुम्ही बळच दम काढला
बरं झालं आत्महत्या केली नाही. निघायचं ना निघ बाहेर, घटस्फोट घे त्याच्याबद्दल वाद नाही. ते आरोप करून नको त्या पक्षावर, ज्या पक्षातून तो बाहेर पडतोय. आता मुका मी इथं आता कार्यक्रम संपला, 2 घास खाल्ले, जाताना विचार करायचा तिकडे जाऊन बोलायचं काय करत नाही. भाजी चालू होती बद्दलीच नव्हती, घरी जाऊन तेल पी ना, जे आहे त्याच्यात समाधान मान. अलीकडं समाधान हे संपून गेलं, फार विकलांग अवस्था झाली. आणि या अवस्थेतून आपल्याला जायचं आहे. आणि एक गोष्ट सांगतो, सगळ्यात मोठं दान जे आपल्याला करायचे, ज्या व्यक्तीला आपण दान देतो, ते दान 2 पेग घालून आपला हात वाटवून देऊ नका माहिती. की बघ त्याच्यात एक विल पॉवर निर्माण होईल, त्याच्या ज्याने दान घेतले त्याच्यात एक विल पॉवर निर्माण होईल की जी राष्ट्राचं कल्याण करेल. पण तुम्ही जर 2 पेग कुठल्या तरी खालवळी 2 तुकडं चालवलं, वाटलं होईल त्या राष्ट्राचं. ते राष्ट्र महाराष्ट्र आहे, बाकीची राज्य आहेत, पण आपण ज्याच्यात राहतो ते राष्ट्र आहे. महाराष्ट्र म्हटलं, बाकी केरळ आहे, पंजाब आहे, दुसरी हरियाणा आहे, पश्चिम बंगाल आहे, सगळी निर्णायक अशी नावं आहेत त्याला. पण एकच ज्या भूमीत आपण राहतोय त्याला महाराष्ट्र म्हटलं जातं. किती भाग्यवान आहेत आपण. जेव्हा महाराष्ट्रात जन्म मिळाला, शिवरायांच्या, संभाजीराजांच्या, आगरकरांच्या, सावरकरांच्या विचारधारेत वाढलोय आपण. कधीतरी अनुभव जाऊ ना, याचा अनुभव न घेता नाही चालत. काय परिणाम म्हणून जात 2 मिनिटं फक्त आपल्याशी बोलतो प्रेमाने. आपण आनंदात राहा, सुखाने राहा, पण आपल्या कृतीमुळं दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारचं वर्तन फक्त सोडलं की आपल्यामुळं कोणालाही सुख व्हावं, भेट झाली की त्याला आनंद वाटतो. एवढं जीवन जगणं म्हणजे पारमार्थिक जीवन. नाही प्रसन्नतेने राहा. माझ्या आया बहिणींना रोज एकच वचन सांगतो, मुलींना चांगलं सांभाळा, त्यांना चांगल्या दर्जाचा आहार द्या. बदाम, पिस्ते, अक्रोड, परिस्थिती असेल तर फ्रूट भरपूर, कडधान्य ज्याच्यात भरपूर कॅलरी, विटामिन्स आहेत, असा आहार मुलींना द्यायचा. जमलं तर जवळ कुठं सुविधा असेल तर जुडो कराटेचे क्लास द्या मुली. या मुलीची गरज आहे मुलींना. मुली इतक्या तागड्या झाल्या पाहिजे. कोणी जर वाकड्या नजरेने पाहिजे, आपली मुलगी रानावनातून, शाळा, हायस्कूल, कॉलेजमधून एकटी दुखते म्हणजे वाकड्या नजरेने पाहिजे तर एका बुक्कीत त्याचं नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे. मुलीची गरज आहे भविष्यामध्ये. आणि आपली मुलगी नांदायला गेली आणि एकदा सकाळी सासूकडे तिने पाहिजे, संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे. म्हणजे वाकदरीची नादी लागायला अशा मुली जर घराघरात जन्माला आले तर बदलापूर, पश्चिम बंगाल हे पाण्याची भीतीच नाही माय बाबा. निशस्त्र ठेवू नका त्यांना म्हणजे. आणि तुम्ही जोपर्यंत मुली सुसंस्कारी शिलवाल राहतील तोपर्यंत त्या गड्यांची मान दाट राहील माय बाबा. आणि एखादा कलंक लागला आयुष्यभर खाली मान घालून जीवन जगावं लागतं माय बाबा. तुमच्या माझ्या आया बहिणींच्या पायात या दयानंद महाराजांचं डोकं टेकवून मुलींच्या बाबतीत अत्यंत दक्ष आणि जास्तीत जास्त सक्षम बनवा त्यांना, बौद्धिक, शारीरिक, मानसिकरित्या हीच विनंती. आणि अशी माता शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या आमच्या कैलासवासी बाईसाहेब होऊन गेल्या म्हणून 5 रत्नांना जन्म दिला, 2 मुलींना जन्म दिला, 7 अपत्य होऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न भाव आहे तो भाव सर्वांच्या ठिकाणी राहावा हीच परमेश्वरची प्रार्थना करतो. आणि ज्या साधू संतांनी हा विचार दिला त्यांचं एकूण प्रेमाने भजन ज्ञानेश्वर